नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण बघूया की खड्डा कसा मारायचा, कोणत्या पद्धतीने मारायचा, कुठल्या झाडासाठी किती मारायचा, कोणते झाड आहे, किती वयाचं झाड आहे आणि मग किती खोल पाहिजे, जमिनीनुसार, जमिनीच्या मजदुरानुसार, एकंदरीत त्या जागेच्या स्थितीनुसार, पीएच नुसार आणि बऱ्याचशा गोष्टींनुसार आपण खड्डा नेमका कसा मारायचा आणि तो कसा सक्सेस करायचा आणि नंतर झाड कसं लावायचं या संदर्भात आपण हा पुढील संपूर्ण व्हिडिओ बघूया। आपल्याजवळ कृषी तंत्र निकेतन देवरुखचे सगळे विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऍग्रिकल्चरशी रिलेटेड असल्यामुळे आपल्याला हा महत्त्वाचा विषय आपण इथं हाताळतोय। की मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्हाला खड्डा कसा मारायचा या संदर्भात मी सांगताना पहिलं सांगेल की वय किती आहे झाडाचं त्याच्यावर डिपेंड आहे खड्डाची खोली। दुसरं कारण आहे तुम्ही टिकाव खोदल्यानंतर ते किती आतमध्ये जमिनीत जातं त्याच्यानुसार खड्ड्याची रुंदी। खड्डा आपण का मारतो माहितीये? आपण खड्डा अशासाठी मारतोय की लागवड केल्यानंतर पहिली मुळं पिशवीमध्ये कॉईल झालेली असतात आणि ती मुळं लगेच बाहेर जाऊन मुळांची वाढ व्हावी, कारण मुळाच्या वाढीवर झाडाची वाढ अवलंबून आहे। मूळ वाढलं तरच झाड वाढणार, म्हणून पहिल्या एका वर्षासाठी किंवा पहिल्या 6 महिन्यासाठी तुम्हाला मुळं चांगली वाढणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये पांढरी मुळांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी खड्ड्याची गरज आहे। मग काय होतं माहिती आहे की पहिल्यांदा तुमची मुळं बाहेर आली पिशवीतून की पहिल्यांदा खायला सुरुवात करणार आणि खाताना तुम्हाला त्याला खाद्य मिळायला पाहिजे, म्हणून आपण सगळ्यात पहिलं देतो खड्ड्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट। तदनंतर आपल्याला ऑर्गॅनिक मधलं शेणखत देतो, गांडूळ खत देतो, त्यानंतर मुंग्या लावू नये मुळांना किंवा सुका घटक खाऊ नये म्हणून आपण त्याच्यासाठी आपण लिंडेन पावडर, पॉलिडन पावडर मारतो। आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की ऑर्गॅनिक रित्या आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर आपण काय वापरणार, कडुनिंबाची पेंड किंवा करंज पेंड। आता ह्या सगळ्या घटकांचा वापर करणार, त्याच्याबरोबर आपण नैसर्गिक घटकांचा आणखी वापर करणार। त्यामध्ये काय आहे, ओला पाला आणि सुका पाला, डिकम्पोज झालेलं मटेरियल। आता ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण खड्डा करणार आहोत आणि त्या खड्डा बुजवणार आहोत आणि तदनंतर झाड लावल्यानंतर पहिल्या 3 महिन्यात त्याची मुळं स्पेंड होणार किंवा वाढणार आणि तदनंतर मग झाडाची ग्रोथ चालू होणार। लक्षात घ्या, लागवड झाल्यानंतर पहिल्या 1 ते 2 वर्षांमध्ये जर तुमची झाडाची मुळं वाढली चांगली तरच तुम्हाला झाड वाढलेलं दिसणार, अन्यथा खुरटणार आणि एकदा रखडलं की झाड वाढत नाही। जसं आपलं बघा, मुलाचं वय एक 10, 12, 15 वर्षापर्यंत त्याची वाढ चांगली व्हायला पाहिजे, जर ती नाही झाली आणि रखडला तर मग कुपोषित राहतो आणि हे होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्या मुलाला जसं आपल्याला बाहेरून अन्न घटक द्यायचे तशी या झाडांना बाहेरून अन्न घटक द्यायचे। आणि ज्यावेळी आपण एखादा टिकाव घेतो आणि हे टिकाव पहिलं जमिनीत असं मारतो, काय आता हे जमिनीत गेल्यानंतर हे किती गेलं आतमध्ये, तर बाबा हे 3 इंच गेले, हे 3 इंच गेलेलं आहे, बरोबर ना? म्हणजे इथं थोडी मऊ जागा आहे। जर 3 इंच झाड गेलेलं असेल आणि जर आपल्याला आंबा लावायचा असेल 100 वर्ष किंवा 80 वर्ष वाढणारा, तर आपल्याला 3 इंचाच जाणाऱ्या जमिनीमध्ये खड्डा 2.5 फूट मारला तरी चालतो। आलं लक्षात? पण जर 2 इंच जात असेल तर मग 3 इंच फुटाचा मारायला पाहिजे। समजा 1 इंच जात असेल तर तिथं 4 फूट मारायला पाहिजे। हे लक्षात घ्या, कारण की इथे घट्ट जमीन किती आहे आणि नरम किती जमीन आहे याच्यावर डिपेंड आहे पुढे खड्ड्याचं। हे पुस्तकात कुठे दिलेलं नसते, पुस्तकात फक्त दिलं 3 बाय 3 बाय 3 मीटरने लागवड करा किंवा खड्डा मारा, बस, बाकी व्यतिरिक्त काही दिलेलं नसतं। म्हणून आपल्याला लक्षात द्यायचं जमीन काय कंडिशन आहे, त्याच्यासाठी मार्केटमध्ये पीएच मीटर पण मिळतो आपल्याला आणि वापसासाठी आपल्याला मॉइश्चर मीटर मिळतो। या दोघांचा जर वापर केला तर जमिनीमध्ये मॉइश्चर किती आहे, पीएच किती आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला पुढे काय वापरायचं आहे। खड्डा मारताना 3 फुटाचा खड्डा जर आपल्याला मारायचा असेल म्हणजे पहिल्या 1 फुटातली माती ए साईडला, दुसऱ्या 1 फुटाची माती बी साईडला आणि तिसऱ्या 1 फुटाची माती सी साईडला, अशा 3 फुटातलं 3 माती टाकणार आणि मग जेव्हा भरतो आपण त्या सगळ्यात पहिली काढलेली आहे ती तळाला, तदनंतर काडी कचरा, ओला चारा किंवा ओला पाला जे काही डिकम्पोज झालेलं मटेरियल, तदनंतर आपल्याला माती परत दुसऱ्या थरातली, त्याच्यावरती आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यानंतर लिंडेन पावडर, आपल्याला कडुनिंबाची पेंड जे आहे, शेणखत किंवा गांडूळ खत, याचा लेअर पूर्ण करून खड्डा जमिनीपासून 20 सेंटीमीटर वरती भरून मग आपल्याला एक साधारण 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला मग झाड लावायचं आहे। मित्रांनो, आपण आता काय केलं माहिती आहे, एक खड्डा मारलेला आहे आणि हा खड्डा जो मारलाय तो जवळजवळ 2 बाय 2 बाय 2। आता 2 बाय 2 बाय 2 हा खड्डा आपण कशासाठी मारतो, जवळजवळ काजूसाठी। तर चांगल्यापैकी माती मिळाली, कशाला 2.5 फुटाचा मारा 2 फुटाचा, म्हणून आपण इकडे 2.5 बाय 2.5 किंवा 2 बाय 2चा काजूसाठी खड्डा घेऊ शकतो। आता लक्षात घ्या, पहिल्या थरातली माती इथं आपण ठेवली,
दुसऱ्या थरातली माती इथं ठेवली, तिसऱ्या थरातली माती इथं ठेवली. आता हे ठेवण्याचं नेमकं कारण काय बघा, नेहमी सुरुवातीचा 20 सेंटीमीटर पासून 1 फुटापर्यंतचा जो थर आहे तो हा सुपीक असतो. त्यामुळे कधीही तो सुपीक थर आपण एका साईडला ठेवायला पाहिजे. तुम्ही 3 फुटाचा खड्डा मारा, 3.5चा मारा किंवा 4चा मारा. ओके. आता हा 2 नंबरचा जो थर असतो तो 2 नंबरला ठेवला बघा. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही अंशी फरक आहे आणि हे आता ताजी माती काढल्यामुळे हे तुम्हाला म्हणजे काळसरपणा वाटतो. आणि 3 नंबरच्या थरामध्ये पोषक घटक कमी असतात, त्यामुळे तो बाजूला ठेवा. कधीही 3 नंबरचा थर शक्यतो वापरू नका. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता आपण काय करूया की खड्डा भरताना नेमकं काय करणार की सगळ्या तळाला आपल्याला मॉइश्चर युक्त म्हणजे साधारण भुसभुशीतपणा येईल असं कुठलं तरी मटेरियल वापरणार. आणि ते मटेरियल आपल्याकडे आहे काडी कचरा, धसकटक, केळीची सोपं जे काय आहे ते. त्याच्यानंतर आपण काय करणार, या 1 नंबर थरातली माती टाकणार म्हणजे चांगली माती टाकणार आणि तदनंतर त्याच्यावर आपल्याला शेण टाकणार आहोत आणि त्या शेणावर सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं. नेहमी लक्षात घ्या, कुठल्याही कधी शेण जर वापरलं तरच सिंगल सुपर वापरायलाच पाहिजे आणि ते जर वापरलं तरच लहान मुलं आणि पांढरी मुलं वाढणार. लक्षात आलं का. आता तिसरी गोष्ट अशी आहे की ज्यावेळी समजा तुम्हाला झाड लावायचं आहे, ते झाड लावायच्या अगोदर आपल्याला ह्याला तापवायचं आहे उन्हात. लक्षात आलं का. म्हणजे काय होईल माहितीये की आतमध्ये असलेले किडे असतील किंवा कीटक असतील, त्याच्या अळ्या असतील, ह्या नाहीशे होतील. तळाशी आपण आपल्या इकडचा केळीमधला काडी कचरा सुका जो होता तो तळाशी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर पहिल्या गटातली जी माती काढलेली होती ती आपण त्याच्यावर टाकलेली आहे. तर काजू झाडासाठी खड्डा किती बाय कितीचा मारावा व तो कधी मारावा? बघा, काजू कलमासाठी आपण जर लागवड करायची असेल तर सगळ्यात पहिला आपल्याला खड्डा मारायचा आहे मार्च ते एप्रिल मध्ये. का तर एप्रिल त्यानंतर मेचं पूर्ण ऊन त्या खड्ड्याला मिळतं आणि सूर्यप्रकाशामुळे ते तापतंय आणि इथं तुम्हाला कीटकनाशक किंवा किड्यांचा प्रादुर्भाव होणार नाही. पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, काजूसाठी 2.5 फुटाचा आपण खड्डा मारतोय, पण 2.5 फुटाचा जो खड्डा आहे या खड्ड्याचा जर समजा कडकपणा खूप असेल तो खरा 3 फुटाचा मारावा लागतो आणि जर समजा नरमपणा असेल तर आपण 2 फुटाचा मारला तरी चालू शकतो. बरोबर ना. आता हा जर या खड्डा जेव्हा तुम्ही मारताय त्यावेळी तुमची एकंदरीत लागवड किती आहे, सगळ्या वेळी काय तुम्ही हाताने मारताय असं नाही, मग जेसीबीने माराल. मग जेसीबीने मारताना 2 फुटाचं जे बकेट आहे ते तुम्हाला एकदा किंवा दोनदा मारावं लागतं आणि पहिल्या बकेटात येणारी माती एका साईडला आणि दुसऱ्या बकेटात येणारी माती एका साईडला, अशी दोनच वेळा ते बकेट सेपरेट होतो. आलं लक्षात काय. आता ज्यावेळी तुम्ही की नाही अशा प्रकारचा खड्डा मारताय त्या तुम्हाला 2 गोष्टी सांभाळायच्या आहेत की तुम्हाला ज्या लागवड झाल्यानंतर त्या 2 रोपाच्या अंतरातून एक ट्रॅक्टर जायला पाहिजे उद्या हार्वेस्टिंग साठी किंवा आणखी कशासाठी करायला म्हणजे काम करायला मिळायला पाहिजे, ही एक तरतूद ठेवायची. सगळ्यात महत्वाची गोष्ट 7 बाय 7 मीटरने आपण काजू लागवड करतो. म्हणजे खड्ड्यामध्ये वापसा ती कशी नेली जाते? तर खड्ड्यामध्ये वापसा स्थिती ही असल्याशिवाय तुमचं झाड वाढणार नाही. आता वापसा म्हणजे काय, 50% पाण्याची वाफ आणि 50% तुम्हाला म्हणजे तो मॉइश्चर ज्याला म्हणतो आपण आणि हवा ऑक्सिजन शिवाय कुठलीही पेशी वाढत नाही, ऑक्सिजन शिवाय कुठलं मूळ वाढत नाही. म्हणून ऑक्सिजन इथं जमिनीत स्थिर होणं गरजेचं आहे. म्हणून आपण म्हणतो गांडूळाला शेतकऱ्याचा मित्र. का तर गांडूळ काय करतो, भुसभुशीत करतो, त्याच्यामुळे ऑक्सिजन आणि पाणी घुसतं आणि वापसा स्थिती येते. 50% पाण्याची वाफ आणि ऑक्सिजन 50% ह्याचा मिश्रण म्हणजे वापसा. आता ही तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की ज्यावेळी आपण काडी कचरा टाकतो, त्या धसकट टाकतो, शेण टाकतो, जे काय तुमच्याकडे रॉ मटेरियल आहे जे कुजणारं डिकम्पोजिंगची क्रिया चालू होते, माती, पाणी, राख, त्याच्यानंतर आपण दिलेलं शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्टिंगचं काय जो मटेरियल ह्या सगळ्यांचं एक ह्युमस तयार होतो आणि त्याच्यापासून एक वापसा स्थिती म्हणजे भुसभुशीतपणा येतो. बघा लक्षात घ्या, एखादा भुईमुगाचं आपलं झाड जर असेल आणि त्या भुईमुगाचं नुसतं लावलं आणि त्याला जर फुलं आली तर काय होणार नाही की त्याला शेंगा धरणार नाही, त्याला भर द्यावी लागेल. भर म्हणजे काय, वापसा. लक्षात आलं का. जोपर्यंत भर देत नाही तोपर्यंत शेंगा भरत नाही, नुसत्या बारीक होणार नाही त्या. म्हणून लक्षात घ्या, कधीही झाडाचं वाढ व्हायला पाहिजे असेल, तुम्हाला वाटत असेल किंवा झाडाची कंडिशन चांगली यायला पाहिजे असेल तर तुम्हाला वापसा स्थितीत आणल्याशिवाय कधीही झाडाची वाढ होणार नाही. म्हणून लहान झाड जेव्हा आपण लावतो तेव्हा जर वाढत नसेल तर बघा 2 झाडांच्या मध्ये नांगरणी केली जाते, 2 झाडाला भर दिली जाते, त्याच्यानंतर काडी कचरा मुळाला टाकून चर खदला जातो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वापसामध्ये येतात. आणि वापसा म्हणजे काय, लिप मोल्ड जमिनीच्या खाली पडला आणि त्या लिप मोल्ड वर अर्धवट कुजला म्हणजेच आपोआप वापसा स्थिती तयार होते. आणि ही स्थिती जोपर्यंत झाडाच्या मुळात होत नाही तोपर्यंत तुमचे झाड वाढायला चालू होणार नाही.
ओके मित्रांनो, जर कातळ जमिनीमध्ये म्हणजे जांभ्या जमिनीमध्ये खड्डा मारायचा असेल तर पूर्वी हाताने मारत होते आणि आता ब्लास्टिंग केलं जातं, अमोनिया ब्लास्टिंग. पण तेही आता सध्या बंद आहे. आणि जर समजा तुम्हाला जेसीबीच्या बेकरच्या साह्याने जर तुम्हाला खड्डा मारायचा असेल तर तो साधारण 6 ते 7 फुटापर्यंत मारला जातो आणि हा खर्चिक खड्डा आहे आणि त्याच्यामध्ये आंबा लावणंच परवडते, बाकीच्या इतर पिकं परवडत नाहीत. त्याचप्रमाणे तुम्ही काळेथर जमिनीमध्ये सुद्धा हे खड्डा मारू शकता, म्हणजे काळ्या दगडामध्ये. त्याचप्रमाणे तुम्हाला लागवड जर जूनमध्ये करायची असेल, म्हणजे पावसाळी सुरुवातीला करायची असेल, कारण तो पिरियड असतो लागवडीचा उत्तम, त्यावेळी तुम्हाला खड्डे जर मारायचे असेल तर मार्च पासून तुम्ही मारू शकता किंवा एप्रिल मे मध्ये तर माराच मारा, जेणेकरून किमान 1 महिना तरी त्याला ऊन मिळू दे. काही लोक भाजून पण काढतात, म्हणजे भाजल्यानंतरही लागवड केली तर उत्तम लागवड होते. तसंच कलमांची जोड जमिनीच्या वर राहील ह्याची काळजी घ्या. काही लोक काय करतात, पाणी साचणाऱ्या जमिनीच्या लेवलपेक्षा खाली लावतात आणि त्या दलदलीमुळे झाडं मेली जातात. त्याच्यामुळे खड्डा मारल्यानंतर तो आधी जमिनीच्या सरफेस एरियापेक्षा 20 सेंटीमीटर भरून घ्या आणि त्याच्यानंतर लावा वरती झाड. का तर भरलेला खड्डा काडी कचऱ्यामुळे थोडासा दबतो, बसतो आणि मग जमिनीच्या सपाटीत येतो. म्हणून शक्यतो उभार करा. जर समजा तुम्ही लागवड केल्यानंतर जर मुळावर पाणी साचलं तर झाड मरू शकतं. म्हणून लागवड केल्यानंतर उभार करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात पाणी साचण्यासाठी आळी करणे, म्हणजे 50 लिटर पाणी साचेल असं आळं करणं आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला उभार करणं, पाणी साचू नये, या दोन्ही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे पाणी कमी असणाऱ्या भागात जर तुम्ही त्या खड्ड्यामध्ये नारळाच्या सोंडाचा वापर केला किंवा कोकोपीटचा वापर केला तर प्रति खड्डा तुम्हाला 4 ते 6 किलो जर तुम्ही घातली तर उत्तम ग्रो होते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता उत्तम वाढते. आणि तुम्हाला अधिक जर माहिती पाहिजे तर याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं दिलेलं आहे, तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आणखी समजेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा. व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.